विनोदचा फक्त सत्कार नसून मला वाटतं हा विनोदचा सत्कार आहे नक्की. कारण एक 30 वर्षाची प्रदीर्घ सेवा. कारण लहानपणापासून माझा वर्गमित्र बरेचसे वर्गमित्र इथे जमलेले आहेत. पहिला आमचा विनय होता. विनयानंतर जसं म्हणतात ना, लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे त्याचे पाय आम्हाला कॉलेजमध्ये नक्कीच दिसले होते. कारण सहजासहजी आम्ही जातेवेळी कुत्री जर पाठीमागे लागली किंवा एखादं कुत्रा अंगावर आलं तर आम्ही घाबरून बाजूला जायचो आणि हा लातेनं त्या कुत्र्याला मारायचा. त्याच वेळेला लक्षात आलं की हा पुढे जाऊन एक खंबीर काही ना काही बनणार. आणि डेफिनेटली त्याचं स्वरूप जे पाहतो ते मिळाल्यानंतर आमचा विनोद झाला. विनोद नंतर बरेचसे तिथं म्हणजे पाहिलं तर किती झाले टोटल प्रमोशन? 10 प्रमोशन. आणि दट्टी भागातील माझ्या मते हा एकमेव जवान सध्याच्या काळातील असेल ज्याने रिक्रूट पासून ते ऑनररी कॅप्टन या पदापर्यंत पोहोचणारा दट्टी भागातील एकमेव जवान आहे. आणि आम्हाला त्याचा गर्व वाटतो, आदर वाटतो. आणि साहजिकच नारायण मामाचे सुपुत्र, लघु परिवारातील एक सुपुत्र ज्यानं इतकी मोठी मजल मारली. आणि खरोखर आम्हा सर्वांना गर्व आहे, आनंद आहे. कारण आपण ज्यावेळेला मिलिटरी म्हणतो की थोडस आपल्याला वाटतं, जवान वाटतं, इथं पाहिल्यानंतर मेडल्स दिसतात, ड्रेस दिसतो. मात्र ज्या वेळेला ते जवानांची परिस्थिती इथं दयानंद आहे किंवा बाकीचे बरेचसे मिलिटरी, मागाशी मला कोणी विचार आपल्या गावामध्ये किती मिलिटरी म्हणते आणि सुद्धा मिलिटरीवाले, तर टोटल माझ्याकडे 120च्या जवळपास काहीतरी मी एकदा लिस्ट पाहिली होती. आपल्या गावातील 120च्या जवळपास मिलिटरीमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत. आणि या विनोदच्या सत्काराबरोबर त्या सर्वांचा सत्कार किंवा इतर संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आजी माजी सर्व जवानांचा हा खऱ्या अर्थाने सत्कार आहे. कारण याच्या पाठीमागे फार मोठा एक त्याग असतो. सहज जाणवते की आपल्याकडं ज्यावेळेला दिवाळीची थंडी पडते, माझ्या मते 16-17 डिग्रीला ज्यावेळेला थंडी येते ना, त्यावेळेला आपण कुरकुरतो, तो काही स्वेटर घालतो, कोणी शाल घालतं, कोणाला सर्दी होते, बऱ्याचशा गोष्टी होतात. पण ज्यावेळेला मी स्वतः गेलेलो नाहीये बर्फाच्छादित प्रदेशामध्ये, पण ज्यावेळेला तो एखादा जवान त्या बॉर्डरवर थांबतो आणि तिथलं जे डिग्री जी असते, मायनस डिग्री ज्याला म्हणतो आपण, म्हणजे 0 पेक्षा सुद्धा खाली, म्हणजे जर तुम्ही बॉटलमधून पाणी ओताळलं तर खाली जाईपर्यंत त्याचा बर्फ तयार होतो. अशा ठिकाणी या लोकांना राहावं लागतं. अशा ठिकाणचा खडतर प्रवास करावा लागतो जिथं सर्वसामान्य व्यक्ती चालू सुद्धा शकत नाही, कारण ऑक्सिजन घेता येत नाही. बरोबर ना? ऑक्सिजनची कमतरता असते. तशाच पद्धतीनं वाळवंट, आता गरम व्हायला लागले, मला पाहतोय घामाच्या धारा, बऱ्याच लोकांना घामाच्या धारा येत आहेत. मात्र वाळवंटामध्ये, राजस्थान सारख्या वाळवंटामध्ये सुद्धा ह्या लोकांना प्रदीर्घ परिश्रम करावं लागतं. आणि त्यावेळेला आपल्या कौटुंबिक जीवनाचा त्याग करावा लागतो. आपल्या गावातील जनतेसोबत एक सोशल लाईफ, एक सामाजिक जीवन जगायचं असतं. ते जीवन सोडून त्यांना देशाचं संरक्षण करण्यासाठी अशा महाभयंकर प्रवासातून जावं लागतं. आणि त्यामुळे तुम्ही हे करता, तुम्ही सर्व आधी माझी लोक करता, म्हणून आम्ही या ठिकाणी निवांतमध्ये आमचं जीवन जगतो आहोत. त्यामुळे खरोखरच हा सर्वांचा एक फार मोठा सत्कार विनोदच्या माध्यमातून या सर्व आधी माझी जवानांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि आपली जी कमिटी आहे माजी सैनिकांची, त्यांनी असेच उपक्रम राबवत राहावं, जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी एका म्हणतो ना, त्याला उत्स्फूर्त एखाद्या व्यक्तीला एक आदर्श मिळतो, एखाद्या व्यक्तीला बघून आपण असं घडावं असं वाटतं. अशा पद्धतीचे कार्यक्रम करत राहावे. सेकंड, रिटायर्डचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो, पण व्यक्ती कधी रिटायर्ड होत नाही. एखाद्या सेवेतून तो रिटायर्ड होतो, सेवा निवृत्त होतो. म्हणजे संरक्षण क्षेत्राची एक जबाबदारी होती, त्या जबाबदारीतून तो मुक्त झाला. पण अजून बऱ्याचशा जबाबदाऱ्या आहेत. एक मुलगा म्हणून त्याची जबाबदारी, एक पती म्हणून त्याची जबाबदारी कंटिन्यू राहणार आहे, एक बाप म्हणून त्याची जबाबदारी कंटिन्यू राहणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, जी माझ्या गावाला सध्याची गरज आहे, अशा तरुणांची जे शिस्तबद्ध तरुण असतात, आणि त्या शिस्तबद्धतेतून तुम्ही एक नवीन नमुना समाजासमोर उभं करू शकता. कारण ऑलरेडी तुम्ही 30 वर्षे हे शिस्तबद्धता पाळलेली आहे आणि तुमच्याकडे समाज एक वेगळ्या पद्धतीने पाहतो. आणि ज्या अर्थी दट्टी गावाचं स्वरूप आता बदलत चाललेलं आहे. परवा कोणतरी मला म्हटलं, राजगुडीला काहीतरी आठवड्याचा बाजार सुरू करणार आहे, तो कुदनूरला सुरू झालेला आहे. तर ह्या स्पर्धा वाढत जाणार. आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्या गावाला उच्च पातळीवर नेऊन ठेवायचं असेल तर तुमच्या आमच्यासारख्या तरुणांची आता खरी गावाला गरज आहे. आणि या ठिकाणी बरेचसे काही उपक्रम, जसं आता कॉलेज स्टार्ट होईल किंवा बाकीच्या गोष्टी आपण गावासाठी करू शकतो. आणि ज्यावेळी आपण सेवानिवृत्त होतो, एका जबाबदारीतून मुक्त होतो, त्यावेळेला दुसरी जबाबदारी खांद्यावर घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असं मला वाटतं. आणि
एक मित्र म्हणून वर्गमित्र म्हणून मी विनंती करेन की रिटायर्ड आपण एका सेवेतून जातो दुसऱ्या सेवेची घोडदौड आपण स्टार्ट करूया आणि समाजासाठी काहीतरी करूया, गावासाठी काहीतरी करूया ही आशा बाळगतो आणि धन्यवाद. थँक्यू. थँक्स